वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं महाराष्ट्रीयन मेडिको संकल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमचं BMS ला ॲडमिशन झालेलंच असेल मित्रांनो, आणि तुमचा 15 दिवसाचा आता करिक्युलम प्रोग्राम जवळजवळ संपतच आलेला असेल. आणि तुमच्या मनात एक प्रश्नही पडला असेल की आता BMS ला आलोय आपण, कुठले पुस्तक वापरले पाहिजे, कुठले पुस्तक वापरल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर करू शकतो. आणि तुम्ही पुस्तकं घेताना जास्त काही करू नका, मी तुम्हाला सांगतो. कारण की तुम्हाला नंतर खंत वाटेल की माझ्या मित्राचं पुस्तक चांगल्या लँग्वेजमध्ये, ते मला जास्त समजतंय, मग नंतर डबल पुस्तकं घेण्याची वेळ आणून देऊ नका. आणि तुम्ही पहिल्यांदा पुस्तकं घेताना विचार करून घ्या. पहिल्यांदा तुम्ही पुस्तकं तुमच्या आपापल्या कॉलेजच्या लायब्ररीमधून वापरून पहा, कशा प्रकारे पुस्तकं आहेत, कोणतं पुस्तक आपल्याला वापरायला सोपं जात आहे, कोणत्या पुस्तकाची लँग्वेज चांगली आहे, कोणती कठीण आहे. आणि तुम्ही जर आणखीन पुस्तकाबद्दल जर कन्फ्युजच असाल तर तुम्ही आपापल्या सिनियरला सांगू शकता, ते तुम्हाला गायडन्स करतील कोणतं पुस्तक घेतलं पाहिजे, कुठलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या BMSच्या फर्स्ट इयरमध्ये कोणती पुस्तके वापरली आणि मला कोणती बेटर वाटली हे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. ते तुम्ही पाहू शकता की कसे पुस्तकं आहेत, मी कोणते वापरले, मला जे सोपी वाटली ते तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे BMS मध्ये 5 विषय आहेत: संस्कृत, संहिताध्ययन, पदार्थ विज्ञान, रचना शारीर आणि क्रिया शारीर. हे 5 विषयांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पहिला विषय आहे आपल्याला संस्कृत. हे पुस्तक चौखंबा आणि लेखक आहे डॉक्टर महेश गुरुदत्त. हे पाहू शकता. हे पुस्तक खूप छान आहे आणि यात संस्कृत बद्दल डिटेल स्टडी दिलेला आहे. आमच्या शिक्षकांनी हे आम्हाला प्रेफर केलं होतं. तुम्ही पहा, हे पुस्तक एकदा भेटलं तर. नाहीतर संस्कृतमध्ये अजून चांगली पुस्तक आहेत, जसे की सोपे संस्कृत म्हणून हे पण पुस्तक तुम्ही वापरून पाहू शकता. तर दुसरा विषय आहे आपला संहिता अध्ययन. संहिता अध्ययन मध्ये आपल्याला अष्टांग हृदय आणि चरक संहिता हे दोन पुस्तके आपल्याला वापरायला लागतात. कारण की हे 2 विषय संहिता अध्ययनाच्या खाली येतात, अंडर मध्ये येत असतात. आणि पहिलं पुस्तक आहे अष्टांग हृदयचं. हे पुस्तक आहे गाडगीळ म्हणून. ह्या पुस्तकाला गाडगीळ या नावाने ओळखलं जातं. या पुस्तकामध्ये श्लोकांचं खूप छान प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे. हे तुम्ही रेफर करू शकता. नंतर चरक संहितेसाठी हे वैद्य विजय शंकर काळे या वैद्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. खूप छान आहे यामध्ये पण. आणि तुम्ही हे पुस्तक हे आपल्याला फर्स्ट इयरलाच नाही तर पूर्ण 3 इयरसाठी उपयोगाचं आहे. त्यामुळे तुम्ही हे घेणं अनिवार्यच आहे. नंतर पुढचा विषय आहे आपला पदार्थ विज्ञान. पदार्थ विज्ञानचे 2 पुस्तक आहेत मला आवडलेले. पहिला आहे वावळचं पुस्तक. हे पुस्तक खूप म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही की पदार्थ विज्ञान हा विषय किती डिफिकल्ट वाटतो काही मुलांना. हे पुस्तक वापरल्यावर कळलं की पदार्थ विज्ञान ही पण सोपं आहे आणि आपण करू शकतो. हे पहिल्यांदा मी ही पुस्तक वापरलं होतं. यामध्ये मला जरा लँग्वेज कठीण वाटली, पण मी तुम्हाला हेच रेफर करू शकतो, हेच पुस्तक घ्या. आणि आमच्या शिक्षकांनी सरांनी हे पुस्तक म्हणजे तर्कसंग्रह हे पुस्तक एक्स्ट्रा म्हणजे आपल्या श्लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. आणि हे पुस्तक जर श्लोक पाठ केले तर हे पुस्तक समजायला खूप सोपे जाते. तर पुढचा विषय आहे आपला क्रिया शारीर. क्रिया शारीर मध्ये हे 2 पुस्तक आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि याचे लेखक आहेत रानडे, डॉक्टर सुभाष रानडे यांचे हे 2 पुस्तक आहेत. यामध्ये आयुर्वेदिक पाठ आणि मॉडर्न पाठ खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. या पुस्तकांचा वापर करून तुम्ही युनिव्हर्सिटी परीक्षेत खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता. परंतु तर तुम्हाला जर एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं असेल मॉडर्न विषयी म्हणजे फिजिओलॉजी विषयी, तर तुम्हाला सांगतो फिजिओलॉजीसाठी हे सेम्ब्युलिंगम हे पुस्तक खूप 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 महत्वाचं आहे. यामध्ये तुम्ही हे पुस्तक वापरल्यानंतर
तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज गेन करू शकता. तर हे पुस्तक तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा घ्याच म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. पहिल्यांदा तुम्ही हे पुस्तक वापरून पहा, नंतरच हे पुस्तक घ्या. तर शेवटचा विषय आपला राहिला रचना शारीर. रचना शारीरसाठी हे शिंपीचे दोन्ही वॉल्यूम खूप खूप महत्वाचे आहेत. यामध्ये आयुर्वेदिक पाठ आणि मॉडर्न पाठ खूप खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे आणि खूप सोपं आहे. तर तुम्हाला जर एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल, ॲडव्हान्स स्टडीसाठी, नॉलेज गेन करण्यासाठी हे बीडी चौरसिया या नावाने आपल्याला अशा प्रकारचे 4 व्हॉल्यूम असतात. हे फक्त मॉडर्न साठी आहे, म्हणजे एनाटॉमीसाठी हे 4 व्हॉल्यूम असतात. हे पुस्तक मॉडर्न स्टडी म्हणजे एक्स्ट्रा स्टडीसाठी तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणजे हे पुस्तक मी तर माझ्या फर्स्ट इयर मध्ये वापरले आहे आणि हे पुस्तक मला बेटर वाटले बाकी पुस्तकांपेक्षा. तर तुम्हाला अजून एकदा सांगतो की पुस्तक घेण्यासाठी तुम्ही घाई करू नका. अजून 15-20 दिवस तुम्ही ट्राय करा की कुठलं पुस्तक चांगलं आहे कुठलं नाही. सिनियरची पण तुम्ही हेल्प घेऊ शकता. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.